नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. भंडारा येथून नागपूरला ट्रकवरून वाळूची तस्करी होत असताना मौदा पोलिसांनी 35.30 लाखांचा माल जप्त केला. मौदा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच मौदा पोलीस निरीक्षक प्रमोद भोंगे यांनी अवैध धंद्यांना आळा घालण्यास सुरुवात केली आहे. एकामागून एक होत असलेल्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सोमवारी मध्यरात्री भंडारा येथून नागपूरकडे अवैध वाळूची तस्करी करणारा 16 चाकी ट्रक पकडून सुमारे 35,30,00,000 रुपयांच्या मालासह ट्रक व माल जप्त करण्यात आला असून आरोपी चालक व ट्रक मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री पोलीस ठाण्याचे हवालदार राजेंद्र गौतम, अधिकारी अतुल निंबारते, शुभम ईश्वरकर, प्रणय बनाफर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान चोरीच्या वाळूने भरलेला 16 चाकी ट्रक क्रमांक MH27BX7762 भंडारा येथून नागपूरच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे हवालदार गौतम यांनी क्षणाचाही विलंब न करता सदरची माहिती वरिष्ठांना देत माथणी टोलनाक्यावर नाकाबंदी करून रात्री सदर ट्रक थांबवला. ट्रकची झडती घेतली असता त्यात वाळू भरलेली होती. ट्रक चालकाला ट्रकमध्ये भरलेल्या वाळूवरील रॉयल्टीबाबत विचारणा केली असता चालकाने आपल्याकडे रॉयल्टी नसल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ट्रक व वाळूसह 35,30,00,000 रुपयांचा माल जप्त केला असून ट्रक चालक शिवाजी दत्तात्रय दराडे व 38, बदनापूर जिल्हा जालना व ट्रक मालक रुपेश सत्यनारायण रॉय, अमरावती गुन्हा दाखल केला. नागपूर जिल्हा रिपोर्ट विजय चिलकुरी की रिपोर्ट.